आज 25 डिसेंबर आहे. सगळीकडे मनुस्मृती दहन दिवस असं दिसतंय. हे नेमकं काय आहे काका? बाळा, मनुस्मृती दहन दिवस म्हणजे द्वेषाचा नाही, तर अन्याय नाकारण्याचा दिवस आहे. मनुस्मृती हा असा ग्रंथ होता ज्याने माणसाला जन्मावरून मोठं लहान ठरवलं. काहींना श्रेष्ठ तर काहींना कमी लेखलं. पण काका, मग ग्रंथ जाळण्याची गरज का पडली? 25 डिसेंबर 1927 रोजी आणि मनुस्मृतीतील अन्यायकारक विचारांना सार्वजनिकपणे नाकारण्याचा निर्णय घेतला. तो कृतीचा क्षण हिंसेसाठी नव्हता, तर समानता. तो संदेश असा होता: जो ग्रंथ माणसाला माणूस मानत नाही तो विचार स्वीकारायचा नाही. म्हणजे मनुस्मृती दहन दिवस हा समतेसाठी उभं राहण्याचा दिवस आहे. हो बाळा, हा दिवस सांगतो समता, स्वाभिमान आणि माणुसकी हेच खरे मूल्य आहेत. 25 डिसेंबर राळ मनुस्मृती दहन दिवस, अन्यायाविरुद्ध विचारांची क्रांती. असेच दमदार व्हिडिओसाठी जय भीम वॉइस चॅनल जय भीम करा. 25 डिसेंबर 1927 बाबासाहेबांनी ग्रंथ जाळला नाही, त्यांनी माणसावर लादलेली गुलामगिरी जाळली. जो ग्रंथ माणसाला माणूस मानत नाही है तो विचार नाकारलाच पाहिजे. म्हणूनच सजहार मनुस्मृती दहन. असेच दमदार व्हिडिओसाठी जय भीम वॉइस चॅनल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करा. तर जय भीम, जय भीम.